एकादशी निमित्त कढईत थोडंसं तेल घेऊन साबुदाण्याच्या पापड्या तळून घेतल्या. त्याच्यानंतर फॉर खिचडीसाठी थोडंसं तेल घेऊन बारीक चिरलेला बटाटा परतून घ्यायचा. तो थोडासा ब्राऊन होईपर्यंत त्याला परतून घ्यायचा. नंतरनं परतल्यानंतरनं काढून घ्यायचं. त्याच्यानंतर थोड्याशा तेलात मिरची, जिरं, साबुदाणा, बटाटा, थोडंसं मीठ आणि थोडंसं साखर, शेंगदाण्याचा कूट टाकून हलवून त्याच्यावर झाकण ठेवायचं. परत झाकण काढून हलवून परत एकदा झाकण ठेवायचं. आपली खिचडी तयार.